ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. काँग्रेस येते तुमच्या बरोबर काय काही बोलणं झालं? हे निकाल पाहता असं वाटत नाही का की महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्र असावं? कारण आमची खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढावं. म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायचे, मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे, मुंबई सोडून. आता त्यांची काही गणित असतील, पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं. पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे. आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे. जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून. असा आमचा साधारण मुंबईच्या बाहेर अनेक महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये आम्ही समन्वयानं किंवा एकत्र येऊन निवडणुका लढू शकतो. मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे वरळीच्या डोम थिएटर मध्ये एकत्र आले होते. जे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं बघितलं होतं. त्याच ठिकाणी दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा केलेली आहे उद्या, अशी चर्चा आहे. त्यात कितपत तथ्य आहे? नाही बघा, ती जागा ठरेल. पण मी मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा, वाजत गाजत, गुलाल उधळत, कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे. राऊत साहेब, आज नगरपालिका नगरपंचायत निकालानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या मथळ्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रात भाजपच धुरंधर, अशा पद्धतीची हेडलाईन्स आहे. बघा, धुरंधर हे पात्र जे आहे, या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे. ते फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे, काल्पनिक पात्र आहे. धुरंधर हे खरं पात्र नाहीये. त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर हेमंत टकले हे त्यातलं खरं पात्र आहे. आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल, लॅरी, तर ते अशी धुरंधर फुरंदर धुरंधर अत्यंत खोटं पात्र आहे, सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे धुरंधर. या देशामध्ये धुरंधर कोण, महाराष्ट्रात धुरंधर कोण, हे भाजपा ठरवू शकत नाही, जनता ठरवू. आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले, जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुकात झालं. बाकी काय, मी कालच्या नगरपालिका निवडणुकांची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नींनी काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या. सकाळी त्या लोकांनी त्या महिलांच्या साड्या जाळून टाकलेल्या. अशा पद्धतीनं आचारसंहितेच्या काळात म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे. मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका. मुंबईची जनता वेगळी आहे. राऊत साहेब, या निवडणुकीत सातत्यानं एक आरोप प्रकर्षानं झाला की पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर. मग सत्तेतल्या काही नेत्यांनीच अशा पद्धतीचे आरोप केले, स्टिंग ऑपरेशन केली. आयोगानं काय केलं? केलं? आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मिंदे गटाचा हस्तक असल्यासारखा वागत होता. हस्तक. हर्षवर्धन सकपाळ यांनी जे सांगितलं ते सत्य. की निवडणूक आयोगाच्या मदतीनं ही नगरपालिका निवडणुकाचे निकाल सत्ताधाऱ्यांनी आपल्या बाजूने लावले, ते सत्य. पण फार काळ, मी वारंवार म्हणतोय, फार काळ चालणार नाही. कुठेतरी पूर्णविराम या संपूर्ण घटनेला मिळतो. चला, बात ऐसी है, बीजेपी सबसे बड़ी पार्टी कैसे बनकर आती है सबको मालूम है. जो बिहार में हो गया वही महाराष्ट्र के नगर पंचायत चुनाव में हो गया. आप देखिए ना, जिस तरह से विधानसभा में जो नतीजा है, वही नतीजे, वही आंकड़े अब नगर पंचायत में आ गए. 120-125 विधानसभा के विधायक उनके चुनकर आए थे.
नगर पंचायत के 120-125 में बीजेपी के आ गए। शिंदे के 54 के आसपास विधायक आए थे, इस बार नगर पालिका नगर पंचायत भी 54 आ गई। 40-42 अजित पवार के आए थे, वही आंकड़ा नगर पालिका में आ गया। वही मशीन है, वही सेटिंग और वही फिटिंग है। नई बात कोई ना, अरे आंकड़े तो बदल दो भाई, आंकड़े तो बदल दो। हाँ, ये लोकतंत्र है क्या? पैसा कितना पानी जैसा बहाया, पानी से भी ज्यादा बहाया, तूफान आ गया पैसों का। मैंने कल भी कहा कि जिस नगर पालिका नगर पंचायत का बजट 25 करोड़ है, वहां 200-200 करोड़ जीतने के लिए खर्चा किया, 10-10 करोड़ लोगों में बांट दिए। कहां से आता है पैसा? ये फडणवीस साहब बता सकते हैं? ये पैसा महाराष्ट्र में कहां से आता है? शिंदे के पास, अजित पवार के पास, आपके पास। हाँ, कौन देता है पैसा आपको? हमको तो कोई देता नहीं। तो आप कहां से लाते हो पैसा? महाराष्ट्र की लूट करके, डकैत करके आपने जगह जगह पर रहमान डकैत रखे हैं पैसा जमा करने के। हाँ, और आप जीतने के बाद रविंद्र चौहान नाच रहे हैं, फोटो देख रहा हूं मैं, नाच लो। ये लोकतंत्र देश का बहुत मजबूत है, एक दिन आपको यहां से धक्के मार कर निकाल देगा।